तसंच विरारमध्ये विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आलाय। बहुजन विकास आघाडीचा विनोद तावडेंवरती हा आरोप आहे। भाजप नेते विनोद तावडेंकडनं मात्र या आरोपांचं खंडन करण्यात आलेलं आहे। बहुजन विकास आघाडी कार्यकर्ते आणि तावडे यांच्यामध्ये बाचाबाचीही झाली असंही कळतंय। विरारमध्ये विनोद तावडे यांच्याकडनं पैसे वाटले जातात अशा पद्धतीचा आरोप बहुजन विकास आघाडीकडनं करण्यात आला आणि त्यानंतर कार्यकर्ते आणि तावडे यांच्यामध्ये बाचाबाचीही झाली। आपले प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर आपल्या सोबत आहेत। प्रभाकर, चांगलीच बाचाबाची इथे झालेली दिसते नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये। नक्की काय प्रकार घडला? कोणी आरोप केला हा पैसे वाटपाचा? पैसे वाटपाचा हा आरोप बहुजन विकास आघाडीने केलेला आहे। आज विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील विवांत हॉटेल आणि या विवांत हॉटेलमध्ये भाजपाचे केंद्रीय नेते विनोद तावडे आलेले होते आणि त्याचबरोबर नालासोपाराचे उमेदवार राजन नाईक होते आणि त्याचबरोबर भाजपाचेही इतर पदाधिकारी होते आणि तिथे बैठक अशी सुरू होती आणि त्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना समजू लागले की इथे पैसे वाटप होत आहेत म्हणून। त्यामुळे त्यानंतर एक एक कार्यकर्ता त्या ठिकाणी येत गेला आणि त्या ठिकाणी बाचाबाची झाली। पोलिसही सध्या त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र सध्या क्षितिज ठाकूर ही त्या ठिकाणी पोहोचलेले असल्यामुळे सध्या दोन्ही गटाकडनं जो आरोप प्रत्यारोप होत आहेत ते सध्या पोलीस जे आहेत हे परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत। धन्यवाद प्रभाकर, आपण दिलेल्या माहितीबद्दल। आपण या दृश्यांमध्ये बघतोय बहुजन विकास आघाडीने आरोप केला होता विनोद तावडे यांच्यावरती पैसे वाटपाचा आणि त्यातूनच ही बाचाबाचीची परिस्थिती निर्माण झाली। महाविकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आपल्या सोबत आहेत या क्षणी। हितेंद्रजी, माफ करा, बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्रजी ठाकूर आपल्या सोबत आहेत या क्षणी। हितेंद्रजी, काय सांगता येईल नक्की हा प्रकार काय घडला होता? 5 करोड रुपये घेऊन विनोद तावडे आल्या, त्यांच्या बीजेपीच्या यांच्या 2 डायऱ्या देखील मिळाल्यात। वाटप कसं कुठे केलं आणि आज कार्यकर्त्यांची मीटिंग। खरं तर कोणत्याही राष्ट्रीय सरचिटणीस यांना एवढी अक्कल नाही किंवा एवढं ज्ञान नाही का 48 तास अगोदर मतदारसंघ सोडायचे असतील, इतर मतदारसंघ ज्यांच्यात गेल्यात एवढा साधा नियम माहित नाही। आज कार्यकर्त्यांची बैठक आणि 5 कोटी रुपयाचं वाटप, काय चाललं आहे? पण या संदर्भात आपण तक्रार केली आहेत का? त्याची दखल घेतली गेली आहे का? पोलीस पोहोचल्यात, कार्यकर्ते पोहोचल्यात, सगळे पोहोचल्यात। काय करतात पोलीस ते बघायचं आहे, पण काय नाही, सरकार यांचं आहे म्हटल्यावर कसलं काय करणार? आणि पैसे वाटप होताना तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं का सर? मी नाही पाहिलं। मी काय तिकडे हॉटेलमध्ये मी माझं काम धंदा सोडून त्यांच्या मागे फिरू का? तिकडे पैसे वाटले गेले, त्याची डायरी आहे, त्यांच्या सगळ्या नेत्यांकडे पैसे पोचले। आणि आपल्यासोबत आता भाजपचे नेते अतुल भातखळकर सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधूया। अतुलजी, मोठा आरोप करण्यात आलेला आहे विनोद तावड्यांवरती की विरारमध्ये त्यांनी पैसे वाटप केलं, आपली प्रतिक्रिया याबद्दल? नाही, बघा, पहिली गोष्ट, आरोप कोणी काही करू शकतं, पुरावे आहेत का? बरं, पोलिसांमध्ये कंप्लेंट करा। महाराष्ट्रामध्ये पोलीस निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली आहेत, निवडणूक आयोग सर्वोच्च, डीजीची त्या ठिकाणी बदली सुद्धा निवडणूक आहे, त्यामुळे निवडणुका पूर्णपणे निपक्ष पद्धतीने पार पडतायत। आता पराभव समोर दिसायला लागला म्हणून रडीचा डाव खेळण्याचा हा प्रयत्न आहे। आणि अतुलजी, ठोकून बोला, खोटं बोला, ठोकून बोला। नाही, तुम्ही आता असं हे तुम्हाला ऍप्लिकेबल आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही तक्रार करा, पोलीस त्याच्यावर कारवाई करतील।
अहो, आता पराभव पोलिसांनी समोर इलेक्शन दिसत कमिशनवर असल्यामुळे अपेक्षा करायची का? पोलीस पराभव समोर दिसत असल्यामुळे आणि लोकसभाचे निकाल आता वसई, विरार, नालासोपारा, पालघरमध्ये रिपीट होणार आहेत आणि त्याच्यामुळे ही खोटे आरोप तुमच्या लोकसभेत काय झालं? तुमच्या लोकसभेत काय झालं? लोकसभेत आम्हाला पालघर लोकसभेत प्रचंड मोठा विजय नाही, मिळाला. पालघर नाही, तुमचा मतदारसंघ. त्याच्यामुळे मी माझ्या तुमच्या विधानसभेत मतदारसंघी सुद्धा मला बोलतोय. खूप लीड मिळाला आणि त्यामुळे रडीचा डाव खेळू नका. लोकशाही आहे, सामोरे जा. लोकांचं जे मत आहे ते अंतिम असतं. एवढंच मी या निमित्ताने सांगेन. अहो, तुमचेच नेते सांगतात चांगलं चाललंय माझं. तुमचेच नेते सांगतायत का हे ठेवा इकडे टाकामध्ये, हे तुमचेच नेते सांगतात मला फोन करून. जरा तुमच्या वरिष्ठ नेत्यांची बोला. जितेंद्रजी, भातखळकर आता आपल्या सोबत नाहीत. भातखळकरजी, एकंदरीत या प्रकारावरती कशा पद्धतीची ऍक्शन घेतली पाहिजे, कशा पद्धतीने हे सगळा प्रकार काबूत आला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? अहो, भाजपवाले एवढे अशिक्षित आहेत का साधा नियम 48 तास अगोदर दुसरा मतदारसंघ सोडायचे एवढे नियम माहित नाही या शिक्षण मंत्री आणि राष्ट्रीय चिटणीसांना? आणि अतुल भातखळकरांचा मतदारसंघात काय घडलं लोकसभेला ते पण त्यांनी सांगावं तुम्हाला. आता काय घडणार आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. बरोबर आहे. हितेंद्रजी, आम्ही जी दृश्य बघतोय त्याच्यामध्ये पोलीस सुद्धा दिसत आहेत, त्यामुळे हा सगळा जो प्रकार आहे तो पोलिसांच्या उपस्थितीत झाला का पोलीस त्यानंतर आलेले आहेत तिथे? हो, पोलीस काय नाही, इलेक्शन कमिशन काय, सगळं यांच्या दुसऱ्या तिसऱ्या काय असतील त्या आहेत. अहो, कोण नाही काय चालते का? करप्ट. बरं, असं आहे हितेंद्र ठाकूरजी की या सगळ्यामध्ये आता तुम्ही निवडणूक आयोगामध्ये दाद मागणार आहात का? निवडणूक आयोगाशी काही संपर्क साधताय का? मी ऑलरेडी आरोशी बोललाय. जे आमचे इकडचे आरो आहेत त्यांच्याशी ऑलरेडी बोललाय. ते पोचल्यात की नाही माहित नाही, मी पण आता पोचणार आहे. आणि विनोद तावडे तुमच्या माहिती करता मला विनंती करतायत फोन करून का सोडवा बाबा, चूक झाली माझी, सोडवा. ह्याच्यावर विचारा भातखळकरांना, ते फोन का करतायत मला चूक झाली म्हणून. आपल्याला कोण फोन करताय परत एकदा सांगू शकाल? विनोद तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस. माझ्या फोन बुक मध्ये 25 फोन आल्यात त्यांचे, तुम्ही बघू शकतात. मी ते डिलीट नाही करत. बरं, कशासाठी संपर्क साधताय? काय बोलणं झालंय त्यांच्याशी आपलं? अहो, आता जाऊन द्या ना, माफ करा, बाकी काय बोलणार. बरं, या सगळ्यामध्ये एक प्रश्न असा उपस्थित होतो की तुम्ही तुमचा पक्ष तुम्ही सातत्यानं महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. मी अजिबात पाठिंबा दिला नाही, देणार नाही. आपण जर विधान परिषदेच्या निवडणुकांचा इतिहास पाहिला तर बहुजन विकास आघाडी ही महायुतीला मतदान करताना दिसलेली आहे आणि अशात मग भाजप का पैसे वाटप करेल हाही प्रश्न उपस्थित होतो. अहो, तुम्ही ठरवणार का माझं काय ते? मी अजिबात त्यांच्या बरोबर नाही. अहो, हे माझे 90 पासूनचे विरोधक. आज मी कोणाशी लढतोय? सेना बीजेपीशी लढतोय. बरं, त्याच्यामुळे तो विषयच नाही. विनोद तावडे यांच्याशी आणखी काय सविस्तर बोलणं झालंय तुमचं? त्यांनी काही या संदर्भात काय तुमच्याशी बोलणार, चर्चा काय केली आहे? सविस्तर काय बोलणार? माफी मागतायत. अच्छा, निवडणूक आयोगाकडून तुमच्या या सगळ्या संदर्भात आता काय अपेक्षा आहेत? काय प्रकारची कारवाई तुम्हाला अपेक्षित आहे? त्यांनी कारवाई नियमाप्रमाणे करावी. खिडकी. हितेंद्र ठाकूरजी, हा सगळा प्रकार कॉल होल्डवर ठेवण्यात आला आहे. हितेंद्र ठाकूर यांच्याशी कदाचित सध्या संपर्क तुटलेला आहे. पुन्हा एकदा संपर्क साधायचा आपण प्रयत्न करूया. पण एक अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केलेला आहे की विरारमध्ये विनोद तावडे यांनी पैसे वाटप केलेला आहे. विनोद तावडेंनी आपल्याला आतापर्यंत 25 फोन केलेत आणि त्यांनी आपली माफी मागितल्याचा दावा सुद्धा हितेंद्र ठाकूर यांनी केलेला आहे. विरारमध्ये वंचित बहुजन आघाडीचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्याच ठिकाणी भाजपकडून विनोद तावडेंकडून पैसे वाटप झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. विनोद तावडेंनी आतापर्यंत 25 फोन केलेत आणि घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. सोडून द्या, विषय जास्त ताणू नका अशी विनंती देखील विनोद तावडेंनी केल्याचं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलेलं आहे. तर विरारमध्ये विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला गेलाय. राष्ट्रीय सरचिटणीस आहेत विनोद तावडे. एक मोठं पद भाजपचं त्यांच्याकडे आहे आणि
निवडणुकांच्या रणधुमाळीत त्यांच्यावरच मोठा आरोप हितेंद्र ठाकूर करतायत. बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आहेत हितेंद्र ठाकूर आणि त्यांनी विनोद तावडे यांच्यावरती आरोप केलाय. पैसे वाटप करत असल्याचा आरोप त्यांनी केला आणि त्या संदर्भातले काही व्हिडिओ देखील समोर आलेत. या व्हिडिओमध्ये पोलीस देखील आपल्याला दिसून येत आहेत. अर्थात पोलिसांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला की हा प्रकार घडल्यानंतर माहिती मिळाल्यानंतर पोलीस तिथे उपस्थित झाले हे अजूनही कळू शकलेलं नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये निवडणूक आयोगानं दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी देखील हितेंद्र ठाकूर यांनी केलेली आहे. आपण निवडणूक आयोगाशी संपर्क साधतोय. अर्थात या सगळ्यामध्ये निवडणूक आयोगाचे अधिकारी नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विनोद तावडे यांनी आतापर्यंत 25 फोन केले आणि घडल्या प्रकाराबद्दल आपली माफी मागितली असा दावा देखील हितेंद्र ठाकूर करतात. तर बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि तावडेंमध्ये बाचाबाची देखील झाल्याचं कळत आहे. विनोद तावडेंकडून पैशांचं वाटप सुरू असल्याचा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केलेला आहे. विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचा उमेदवार आहे आणि त्याच्या विरोधात उमेदवार महायुतीचा देखील आहे आणि या सगळ्या प्रचारामध्ये पैसे वाटप केला गेल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सगळा प्रकार घडल्यानंतर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विनोद तावडे यांनी आपल्याला 25 फोन केले आणि घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. झालेला प्रकार सोडून द्या, प्रकरण जास्त ताणू नका अशी विनंती केल्याचं देखील विनोद तावडेंनी केल्याचं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलेलं आहे. विरारमध्ये विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आलाय. बहुजन विकास आघाडीनं विनोद तावडेंवर अत्यंत गंभीर आरोप केलेत. भाजप नेते विनोद तावडे यांनी मात्र या आरोपांचं खंडन केलंय. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि तावडेंमध्ये बाचाबाची झाली. विरार पूर्वच्या विवान हॉटेलमध्ये तावडे आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. विनोद तावडे, भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि क्षितिज ठाकूर यांच्यामध्ये वाद झाल्याची देखील माहिती मिळतेय. या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. विनोद तावडे जे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत त्यांच्यावरतीच पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. विरार आणि त्या परिसरातला एक महत्त्वाचा पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीनं हा आरोप केलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणी विनोद तावडे यांनी आपल्याला 25 फोन करून आपली माफी मागितल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला. हॉटेल विवांतमध्ये हा सगळा प्रकार घडला. यामध्ये विनोद तावडे आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाल्याचं दिसतंय. पोलीस सुद्धा इकडे आपल्याला दिसून येत आहेत. पण या सगळ्यामध्ये पोलिसांची भूमिका नेमकी काय होती हे अजूनही कळू शकलेलं नाहीये. प्रभाकर गुडाळकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. प्रभाकर, या घडीची अत्यंत मोठी बातमी, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी करतेय. नेमकं काय घडलंय हे तुझ्याकडून जाणून घ्यायचंच आहे, पण त्याआधी आपण ही दृश्य पाहूया. हा व्हिडिओ समोर आलेला आहे. पैसे वाटप होत असल्याचं या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतंय. व्हिडिओमध्ये विनोद तावडे आपल्याला स्पष्ट दिसून येत आहे.
आणि या सगळ्या संदर्भात प्रभाकर कुडाळकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. तर प्रभाकर, अत्यंत मोठी घडामोड, थेट विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आलाय. तसे व्हिडिओ समोर आले आहेत ज्यामध्ये विनोद तावडे आपल्याला स्पष्ट दिसत आहेत. नेमका घटनाक्रम काय होता, नेमकं काय घडलं विवांत हॉटेलमध्ये? आज जे आहे तर विनोद तावडे जे आहेत विहारचा मनवेलपाडा जो भाग आहे ते विवांत हॉटेलमध्ये आले होते आणि त्याचबरोबर नालासोपारा विधानसभेचे जे उमेदवार आहेत भाजपचे राजन नाईक हेही होते. त्याचबरोबर आणखीही पदाधिकारी होते आणि त्या ठिकाणी बैठक सुरू होती. त्याच दरम्यान क्षितिज ठाकूर आपल्या कार्यकर्त्यांसह प्रभाकर, थोडंसं थांबवते, पुन्हा तुमच्याकडे येईन. भाजपचे नेते प्रसाद लाड सध्या आपल्या सोबत आहेत. प्रसाद लाडजी, विनोद तावडे यांच्यावरती बहुजन विकास आघाडीनं पैसे वाटपाचा आरोप केलाय. तसे व्हिडिओ समोर आलेत ज्यामध्ये विनोद तावडे स्पष्ट दिसत आहेत. नाही, माझं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीमध्ये भारतीय जनता पार्टीची आगेकूच या नालासोपारा विरार मतदारसंघात दिसते आणि त्यामुळे आमचे राष्ट्रीय नेते, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे जर राजन नाईक साहेबांची मदत करायला जर तिथे गेले असतील तर अशा प्रकारे खोटे आरोप करून स्वतःचा पराभव लपवण्याचा जो केविळवाणा प्रयत्न आहे याचं आम्ही खंडन करतोय. आणि निश्चितपणे विनोद तावडे एवढ्या उंचीचे नेते आहेत की असं ह्या गोष्टींमध्ये ते पडणार नाहीत याची मला खात्री आहे. आणि विनोद तावडे राष्ट्रीय स्तरावरचा नेता आहे, परंतु राजन नाईक यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबर एबी पासून काम केलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी गेले असता विनोद तावडेंचा प्रभाव, कोकणी मतांमध्ये असलेला त्यांचा प्रभाव पाहता त्यांच्यावरती एक खोटे आरोप करतायत त्याचा आम्ही निषेध करतो. प्रसाद लाडजी, तुम्ही म्हणालात की राजन नाईक यांना मदत करण्यासाठी विनोद तावडे तिकडे गेलेले असू शकतात. कशा प्रकारची मदत करण्यासाठी गेलेले असू शकतात? निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मदती असतात. काही सहकार्य असतं, काही मार्गदर्शन असतं. विनोद तावडेंचा राष्ट्रीय अनुभव, निवडणुकीचा अनुभव, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते, मंत्री, आमदार आणि आता राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून ते संघटनात्मक काम करतात. तर संघटनेमध्ये कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीत बूथच्या रचना लावल्या पाहिजेत, शक्ती केंद्राच्या लावल्या पाहिजेत, कार्यकर्त्यांनी मतदानाला बाहेर कसं काढलं पाहिजे, मतदानाचा टक्का कसा वाढवला पाहिजे, अशा अनेक गोष्टी निवडणुकीच्या काळात असतात. आणि विनोद तावडेंचा हा अनुभव ताडगा आहे. त्यामुळे मला वाटतं विनोद तावडेंनी त्यांना सहकार्य करायला गेले असतील, पण त्यांच्यावरती आरोप करणं चुकीचं आहे. पण त्या व्हिडिओमध्ये पैशांची बंडलं सुद्धा दिसतात प्रसाद लाडजी. मला दिसत नाहीयेत, मी पाहतोय तुमचाच टीव्ही, मला ते दिसत नाहीयेत. पण मला वाटतं की हे काही मॅनिप्युलेशन करतात. आता महाविकास आघाडी म्हणा किंवा विरोधक म्हणा हे घाबरलेले आहेत. कालची नागपूरची घटना देखील आपण पाहिली असेल तर त्याच्यामध्ये देखील मॅनिप्युलेशन झाल्याचं समोर आलेलं आहे. आणि अशा अनेक घटनांमध्ये आता पराभव दिसू लागल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आहे आणि अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत आहेत. या सगळ्यामध्ये हितेंद्र ठाकूर यांचं असं म्हणणं आहे की विनोद तावडेंनी हितेंद्र ठाकूरांना 25 फोन केले, घडल्या प्रकाराची माफी मागितली, प्रकरण सोडून द्या, ताणू नका अशी विनंती केली, असं हितेंद्र ठाकूर म्हणतात. मला वाटतं की हितेंद्रभाईंमध्ये आणि विनोदजींमध्ये वैयक्तिक घरगुती संबंध आहेत आणि प्रत्येकांबरोबरच हितेंद्र ठाकूरांचे संबंध सातत्याने राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये काही चर्चा झाली असेल त्याची मला कल्पना नाही. त्यामुळे याच्यावरती मी काय भाष्य करणं योग्य नाही. प्रसाद लाडजी, एक छोटा प्रश्न विचारते की छत्रपती संभाजीनगर मधून पण असे प्रकार समोर आले की वोटर कार्ड ताब्यात घेतली गेली, त्या बदल्यात पैसे दिले गेले. आता थेट विनोद तावडेंवरती आरोप होतो, राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यावरती आरोप होतो. काय घडतंय हे सगळं? नाही, हे सगळं फेक आहे. घाबरलेले आहेत विरोधक. मविया असेल, तुमची मशाल असेल, उभाटा असेल, हे सगळे घाबरलेले आहेत आणि बिथरलेले आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीमध्ये संभाजीनगरमध्ये, मराठवाड्यामध्ये त्यांना जे वाटत होतं ते घडलं नाही. संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारच्या विकासाची गती पाहता, लाडक्या बहिणीचा रिस्पॉन्स पाहता निश्चितपणे हे कुठेतरी घाबरून बिथरून अशा प्रकारचे आरोप, खोट्या प्रकारचे आरोप करतात. प्रसाद लाडजी, आपल्याला विनंती, आपण सोबत राहा. सुषमा अंधारे सुद्धा आपल्या सोबत आहेत. सुषमाताई, पहिल्यांदा प्रतिक्रिया जाणून घेईन. थेट विनोद तावडेंवरती आरोप झालाय पैसे वाटपाचा विरारमध्ये. केंद्रीय पातळीवर ज्यांची सत्ता आहे त्या भाजपच्या सत्तास्थानी असणाऱ्या केंद्रीय वरिष्ठ नेत्यांकडून अशा पद्धतीने पैसे वाटपाचा व्हिडिओ जर होत असेल आणि बाहेर येत असेल, तो व्हायरल होत असेल, तर निवडणूक प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक पार पडेल यावर आम्ही कसा विश्वास ठेवावा? मग 15 दिवस प्रचारासाठी द्यायचे, आचारसंहितेची नियमावली आखायची, ही नाटकं तरी कशासाठी ठेवायची? म्हणजे हेलिकॉप्टर काय फक्त विरोधकांचे तपासायचे असतात काय?
काय विनोद तावडेंचं हेलिकॉप्टर नाही तपासायचं का? ही विरोधकांच्यासाठी सगळी नियमावली आणि आचारसंहिता आहे आणि सत्ताधाऱ्यांनी मात्र अगदी पैशांचा महापूर करायचा. आणि जर अशा पैशांच्या महापुरावर निवडणुका होत असतील तर उमेदवारी अर्ज भरणे, स्क्रुटनी करणे, चिन्ह देणे ही सगळी नाटकं सुद्धा करायची गरज नाही. प्रसाद लाडजी, आचारसंहिता फक्त विरोधकांसाठीच लावल्याचा आरोप करतायत सुषमाताई. नाही, माझ्या भगिनीला मी सांगू इच्छितो की अशा प्रकारचे आरोप माननीय उद्धवजींनी पण केले, परंतु त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीसांची बॅग तपासली गेली, अमित शहाची बॅग तपासली गेली, नितीन गडकरींची तपासली गेली, मुख्यमंत्र्यांची तपासली गेली आणि माझ्या लाडक्या बहिणीला मी सांगू इच्छितो की माझी स्वतःची देखील तपासली गेली. त्यामुळे निवडणूक आयोगाचं काम करत आहे आणि सन्माननीय उद्धवजींची बॅग तपासल्यानंतर त्यांनी जो व्हिडिओ टाकला आणि त्यानंतर लोकांनी व्हिडिओ टाकायला सुरू केलं. त्यामुळे मला वाटतं की या निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतात. बॅग तपासणं, गाड्या थांबवणं, अच्छा, प्रसाद लाडजी थोडंसं थांबवते, सध्याच्या मुद्द्याकडे घेऊन येते. विनोद तावडेंची बॅग न तपासताच विनोद तावडेंना एंट्री दिली का? विनोद तावडेंची बॅग त्यांच्या बॅग मध्ये माल होता म्हणून त्यांची बॅग तपासली नाही? काही असं आहे काय नेमकं काय खरं? तुम्ही जेव्हा बोलताय की मराठवाड्यातल्या निकालांची त्यांना भीती वाटत होती म्हणून झालं, म्हणजे निकाल काय तुम्ही आता मतदानाच्या आधी डिक्लेअर करून टाकला की काय? डिक्लेअर केला का निकाल? तुमच्याकडून तुम्ही विजय जाहीर करून टाकला का लगेच? सर्व नेतृत्वाची घाबरलेली परिस्थिती पाहून, खोटे आरोप पाहून हे तर निश्चितपणे लक्षात येत आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी अवस्था घाबरलेली असती ना. निवडणूक आयोग तुमचा घरगडी म्हणून काम करत आहे आणि निवडणूक आयोग तुमचा घरगडी म्हणून काम करत असल्यामुळे तुम्हाला तुतारीला साधर्म्य असलेली निवडणूक चिन्ह मिळतात. त्यामुळे तुम्हाला एकाच नावाचे 10 उमेदवार उभे करावे लागतात. भाजपने जे असंख्य ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे केलेत आणि एकाच चिन्हाला साधर्म्य असणारे 10 उमेदवार उभे केलेत, यावरून तुमची किती घाबरगुंडी उडाली आणि तुमच्या पायाखालची जमीन घसरली आहे. तुमच्या देवेंद्र फडणवीसांचे व्हिडिओ, ऑडिओ व्हायरल होतात की दीपक केसरकरला पाडा. अरे म्हणजे तुम्ही विरोधक तुमच्या महायुतीतल्या पार्टनर असणाऱ्या लोकांबद्दल सुद्धा तुम्ही किती कपट बुद्धी आणि षडयंत्रकारी बुद्धी वापरता हे यातनं स्पष्ट होतं. तुम्ही काय सांगताय आम्हाला? ताई, याच्यामध्ये तुमच्याकडे जर एवढी पावर विसरलेले दिसताय मला. शिवसेना उभाटाचे नेते देखील फार घाबरलेले आहेत, उद्धवजी स्वतः घाबरलेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे आरोप तुम्ही करताय. माझी भगिनी माझं ऐकून गेली, काही माझं ऐकून गेले. 2 उमेदवार उभे करायची गरज पडली नसती. हे बघा, ही संविधानाची प्रक्रिया आहे. ज्या संविधानाला तुम्ही मानत नाही, ज्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसचा तुम्ही मान ठेवत नाही, त्या तुमच्याकडनं संविधान, निवडणूक आयोगाची काय आम्ही अपेक्षा ठेवायची? काही असं आहे की तुम्ही संविधान मानत नाही, तुम्ही सुप्रीम कोर्ट मानत नाही, तुम्ही इलेक्शन कमिशन मानत नाही, तुमच्याकडनं आम्ही काय अपेक्षा ठेवायची? तुम्ही फक्त आरोप करायचे आणि तुमच्यासारख्या व्यक्तीने संविधानाच्या विरोधात बोलावं हे मला लज्जास्पद वाटतं. तुमच्यासारख्या व्यक्तीने ज्या संविधानावरती व्याख्या तुम्ही लोकसभेमध्ये दिल्या, आता तुम्हाला लोकसभेच्या नंतर संविधान मान्य नाही, तुम्हाला सुप्रीम कोर्ट मान्य नाही, इलेक्शन कमिशन मान्य नाही, मग तुम्हाला मान्य काय फक्त उभाटाच्या उद्धवजींनी दिलेले आदेश मधून निघालेले एवढंच मान्य आहे? जी, दोघांनाही मी पुन्हा एकदा सध्याच्या मुद्द्याकडे घेऊन येते. प्रसाद लाडजी, सुषमा अंधारेताई, दोघांनाही सध्याच्या मुद्द्याकडे घेऊन येते. सध्याचा मुद्दा असा आहे की विनोद तावडेंवर आरोप केले गेलेले आहेत. सुषमाताई, प्रसाद लाड यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं फेक आहे. छत्रपती संभाजीनगर मधला प्रकार असेल, सध्या जे काही घडतंय हे सगळं फेक आहे असं प्रसाद लाडजी म्हणतात. आपली प्रतिक्रिया? व्हिडिओ आले तरी फेक आणि ते मात्र सगळे धुतल्या तांदळाचे. हे जर एवढे जर घाबरलेले नसते ना तर यांना 10 ठिकाणी कशाला डमी कॅन्डिडेट उभे करावे लागले असते? एका उमेदवाराच्या नावाचे 10 उमेदवार यांनी उभे केले. जाणीवपूर्वक तुतारीला साधर्म्य चिन्ह, मशालीला साधर्म्य चिन्ह, निवडणूक आयोग यांचा घरघरी असल्यासारखा वाटतो. हे काय सांगतात आम्हाला शहाणपण? काय गोष्टी करतात ते? काही जाऊ दे, जमीन सगळ्या निवडणूक आयोग, सगळी ईडी, सगळी सीबीआय, सगळी यंत्रणा हाताशी धरून निवडणूक जिंकायचा प्रयत्न करतात. पोलीस यंत्रणा. प्रसाद लाडजी, आज सकाळपर्यंत चित्र असं होतं, प्रसाद लाडजी, आज सकाळपर्यंत चित्र असं होतं की स्थानिक नेत्यांवरती आरोप होत होते. याचं मला दुःख आहे. सांगताय शहाणपण.
आमच्या ताईला तिकीट दिलं नाही त्याचा राग तुम्ही आमच्यावर काढताय. ताई तुम्हाला तिकीट मिळालं मुद्दा नाही थोडा वडगावच्या भरकटतोय. प्रसाद लाडजी पुन्हा एकदा मुद्द्याकडे घेऊन येते. ते सांगा. सुषमाताई तुम्हालाही विनंती, पुन्हा मुद्द्याकडे घेऊन येते. आरोप करून पुन्हा थुंकलेला साधणारी माणसं तुम्ही आहात. संविधानिक भाषेचा वापर आपण इकडे बोलताना करूया अशी विनंती आहे. मी मुद्द्याकडे घेऊन येते. प्रसाद लाडजी, आज सकाळपर्यंत चित्र असं होतं की स्थानिक कार्यकर्त्यांवर, माजी नगरसेवकांवर पैसे वाटपाचे आरोप होत होते, पण आता थेट भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या नेत्यावरती आरोप होत आहेत. प्रकार गंभीर आहे हा. ते फक्त मस्जिदीतला फतवा मानतात. त्यांना फतव्याची भाषा सांगा. त्यांना बाकी संविधान वगैरे सांगू नका. त्यांची भाषा अशीच आहे. प्रसाद लाडजी, माझ्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे. प्रसाद लाडजी, माझ्या प्रश्नाचं उत्तर आपण द्यावं अशी विनंती की आज सकाळपर्यंत स्थानिक नेत्यांवर आरोप होत होते, माजी कार्यकर्त्यांवर, माजी नगरसेवकांवर आरोप होत होते, आणि आता थेट भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसावर आरोप होत आहेत. फक्त आरोप नाही होत, व्हिडिओ दिसत आहेत आणि हे प्रकरण गंभीर आहे. मी तुम्हाला म्हटलं ना की विनोद तावडे हे राष्ट्रीय स्तराचे नेते आहेत. अशा प्रकारच्या गैरकृत्य ते करणार नाही त्यांची मला खात्री आहे. याची चौकशी करू द्या ना. पैसे घेऊन आतमध्ये कोण आलं, कोणी पैसे समोर ठेवले, कोणी व्हिडिओ काढले, कारण आपल्या एक्सक्लुझिव्हच्या जी क्लिप चालू आहे त्याच्यात काही स्पष्ट दिसत बरोबर आहे. नाहीये. तुम्ही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित आहेत प्रसाद लाडजी, की पैसे आतमध्ये कोण घेऊन आलं, तिकडे नेमकं काय घडलं, आणि हेच आपण जाणून घेऊया. स्वतः राजन नाईक आपल्या सोबत आहेत. राजन नाईकजी, नमस्कार. तुम्ही तिकडे उपस्थित होतात हा सगळा प्रकार घडला तेव्हा. पैसे वाटपाचा आरोप होतोय थेट विनोद तावडेंवर. आपल्याकडून जाणून घ्यायचंय नेमकं काय घडलंय. हॅलो, नमस्कार जी. पैसे प्रमुख कार्यकर्त्याबरोबर आचारसंहितेचं पालन करा, कोणाशीही संवाद चांगला साधा, मतदारांना बाहेर काढा, हा विषय आता चाललेला होता. इथे गेटला आम्ही सगळे गेटला ताळा लावून बघा, सगळे कार्यकर्ते एक एक कार्यकर्त्याचे चेक करा, कुठलाही पैसे वाटण्याचा प्रकारच नाही. यांचा पराभव दिसत असल्यामुळे अशा प्रकारे चुकीचे आरोप ते करतात. 100% त्याचा वसईची जनता, नालासोपाराची विधानसभा जनता त्यांचा पराभव करणार म्हणजे करणार. बरं राजन नाईकजी, त्या व्हिडिओमध्ये जी पैशांची बंडलं दिसत आहेत, कार्यकर्त्यांच्या हातामध्ये ज्या नोटा दिसत आहेत किंवा ज्या नोटा बॅगमध्ये भरल्या गेल्या, ते पैसे कोणते होते? असो, हॅलो, त्या तुम्ही जाताना चेक करा. माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? सगळं चेक करा, कोणी पैसे आणले, काय आणले, हे कळेल ना. पण तुम्ही तिकडे उपस्थित होतात, तुम्हाला जर माहिती असेल की ते पैसे तिकडे कसे आले, त्या व्हिडिओमध्ये दिसणारे पैसे कोणाचे आहेत, कोणी आणले होते? आम्ही हॉलमध्ये होतो. पैसे कुठून खालून कोणी आणले, काय आणले, भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही कार्यकर्त्याचा त्या पैशाची मात्र संबंध नाही, काडीमात्र संबंध नाही. बरं, एक छोटा प्रश्न असा आहे की हितेंद्र ठाकूर यांचा असा आरोप आहे की यानंतर विनोद तावडेंनी त्यांना 25 फोन केले, माफी मागितली, प्रकरण ताणू नका असं म्हटलं. हे खरं आहे का? विनोद तावडे तुमच्या सोबत आहेत आता? नाही, मी दुसऱ्या ठिकाणी, मी बाजूला आहे. बरं, पण विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांची काही बातचीत झाली? नाही, मला नाही माहिती त्याचं. मग आता विनोद तावडे कुठे आहेत, काही आपल्याला कल्पना? नाही, मी दुसऱ्या कार्यकर्त्याशी संवाद साधतो, त्यामुळे कार्यकर्त्यांबरोबर मी आहे. बरं, विनोद तावडे तुम्हाला सहकार्य करण्यासाठी आले होते असं प्रसाद लाड म्हणाले. काय प्रकारचं सहकार्य, कशासाठी विनोद तावडे आणि आपली भेट झाली होती? राष्ट्रीय नेते त्यांचे कार्यकर्त्याशी संवाद करायला आलेले, त्याचं प्रमुख कार्यकर्त्यांशी. ठीक आहे. जो प्रकार घडला, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली, विनोद तावडे आक्रमक झालेले होते, या सगळ्यामध्ये पोलिसांची भूमिका नेमकी काय होती? कारण पोलिसही तिथे दिसत आहेत. पोलीस आलेत ना, पोलीस त्यांचं काय काम करतात. पोलीस काम योग्य प्रकारे करत आहेत. राजन नाईकजी, आपले धन्यवाद. आपण एबीपी माझाशी संवाद साधला त्याबद्दल. तर आम्ही कोणत्याही प्रकारचे पैसे वाटप करत नव्हतो, आम्ही फक्त चर्चा करत होतो मतदानाच्या दिवशी कशा पद्धतीनं नियोजन करायचं या सगळ्या संदर्भात विनोद तावडे आणि आपली बातचीत सुरू होती, असं राजन नाईक यांनी सांगितलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.